नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला या विशेष बातमीपत्रात दाखवतो अगदी प्रत्येक बातमी मागची बातमी. आणि आज या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत एका अशाच महत्त्वाच्या बातमीनं. बातमी माजी मंत्री धनंजय मुंडेंची. कारण धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या लग्नावरून कोर्टात महाभारत रंगलं. मात्र कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला आणि करुणा यांच्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी जी आहे ती राहणार की जाणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मुलं माझी पण ती पत्नी नाही. धनंजय मुंडेंचा कोर्टात युक्तिवाद. करुणांच्या पुराव्यामुळे मुंडेंची आमदारकी जाणार. धनंजय मुंडे आणि करुणा शर्माच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. वांद्रे कोर्टाने दिलेल्या 2 लाखांच्या पोटगीच्या अंतरिम निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं आणि त्यावर झालेल्या सुनावणी वेळेस कोर्टात चांगलीच खडाजंगी झाली. करुणा शर्मापासून झालेली मुलं माझी आहेत, पण करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. करुणा मुंडेंनीही त्यावर जोरदार प्रतिवाद केलाय. धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नाही, मुंडेंच्या वकिलाचा युक्तिवाद. करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण, न्यायाधीशांचा सवाल. मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, मुंडेंचे वकील. आमच्याकडे लग्नाचे पुरावे, करुणा शर्मांचे वकील. मुलं तुमची आहेत, मग करुणा त्यांच्या आई कशा नाही, कोर्टाचा सवाल. करुणा शर्मांकडे कोट्यवधींची संपत्ती, तरी पोटगीसाठी अर्ज, मुंडेंचा वकील. आम्ही पुरावे देतो, आम्हाला 5 एप्रिल पर्यंत वेळ द्या, करुणा शर्मांचे वकील. पुढील सुनावणी 5 एप्रिलला होईल, न्यायाधीश. कोर्टातील युक्तिवादानंतर करुणा शर्मांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला. 98 पासून मी त्यांची बायको आहे, आमचे 2 मुलाबाळा आहे. आणि जरी असं त्यात सांगताय की 98 पासून आम्ही दोघी लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे, तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला, पूर्ण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता. या अंग्रेजी पद्धत जे आहे आपल्या भारतामध्ये नाहीच होती 98 मध्ये. आणि मी बायको आहे, हे सगळे पुरावे मी येणारी 5 तारखेला कोर्टामध्ये सादर करणार आहे. धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंपासून झालेल्या मुलांची नावं टाकली आहे. मात्र करुणा मुंडेंचा पत्नी असा उल्लेख टाळला. त्यामुळे करुणा मुंडे आता इरेला पेटल्या असून त्या धनंजय मुंडेंसोबतच्या लग्नाचे पुरावे देणार आहेत. जर करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले तर थेट धनंजय मुंडेंची आमदारकीच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नावरूनच सुरू झालेला हा कौटुंबिक वाद नेमकं काय वळण घेणार, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पती धनंजय मुंडे यांनी मला सोडलं नाही तर दलालांमुळे मला पतीनं सोडलं, असा दावा करुणा मुंडे यांनी केलेला आहे. साम टीव्हीला दिलेल्या आजच्या या मुलाखतीत करुणा मुंडेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नेमकं काय म्हटलं पाहूयात. माझ्या नवऱ्याने मला नाही सोडलं. हे जे मंत्री झाल्यानंतर आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके मंत्री आहे, जितके आमदार आहे आणि जे युवा पिढीचे आमदार होणार आहे, त्यांच्या सगळ्यांच्यासाठी हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. शिकण्यासारखी ते कोण लोकांना आपल्या जवळ ठेवायचं आहे, कोणाला नाही ठेवायचं आहे. क्योंकि आज माझ्या नवऱ्याने मला नाही सोडलं. दलाल लोक असतात ना, त्या लोकांनी आज आम्ही दोघांमध्ये भांडण लावून जबरदस्ती छुडा के दिया. कोण पण दलाल कोण होते आता जे अटक झालेत ते? नाही, तो आहे ही नियती कोणालाही सोडणार नाही, कोणालाही नियती सोडणार नाही. तो पण मोठा दलाल होता, पण त्याच्यापेक्षा मोठे मोठे दलाल आहे. जसे की त्यांचे जीजा पुरुषोत्तम केंद्रे, राज घनवट पुण्याचा आहे, आमची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी खाल्ली आहे. तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली,
पहा रात्री 9 वाजता करुणा मुंडेंची स्फोटक मुलाखत फक्त साम टीव्ही मराठीवर. तर धनंजय मुंडेंना मुलं चालतात मग पत्नी का नको असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय. स्वतःची आमदारकी जाणार आहे म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो असं सांगू नका. करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार करा असा सल्ला तृप्ती देसाईंनी दिलाय. करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आता धनंजय मुंडेंचं म्हणणं असं आहे की मुलं माझी आहेत पण करुणा मुंडे माझी पत्नी नाही. करुणा मुंडेच त्यांच्या पत्नी आहेत पहिल्या आणि मुलंही त्यांचीच आहेत. मुलांचा तुम्ही स्वीकार करताय पण मुलांना जन्म देणारी जी माता आहे जिने तुम्हाला अनेक वर्ष साथ दिली अशा महिलेला मात्र रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय. तुमचा आधीच पापाचा घडा भरलेला आहे पण आता तरी फसवू नका. स्वतःची आमदारकी जाणार आहे म्हणून मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो असं खोटं तुम्ही जनतेला सांगू नका. करुणा मुंडेंचा स्वीकार मोठ्या मनाने धनंजय मुंडेंनी पहिली पत्नी म्हणून करणं गरजेचं आहे. वळूया पुढील बातमीकडे. छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या या प्रशांत कोरटकरचे आलिशान कारचे कारनामे जे आहेत ते देखील समोर आलेले आहेत. कोरटकर वापरत असलेल्या या रोल्स रॉइस कारचं गूढ अखेर साम टीव्हीनं उलगडलं. मात्र ही कार नेमकी कुणाची आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. रोल्स रॉइस, मर्सिडीज, कोरटकरचे कारनामे. कोरटकरकडे रोल्स रॉइस कुणाची? रोल्स रॉइसचं गूढ उलगडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला गजाआड केलंय. मात्र त्याच्या आलिशान जीवनाचे कारनामे समोर आले. शिवद्रोही प्रशांत कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉइस कारचं अखेर गूढ उलगडलंय. कोरटकरकडे असलेली कार 4700 कोटींची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारची आहे. 2015 मध्ये गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी मोतेवारला अटक झाली. मोतेवारची 7 ते 8 कोटींच्या रोल्स रॉइसचा लिलाव झालाच नाही. रोल्स रॉइस विकता येणार नसल्याची सीबीआय सीआयडीची नोटीस होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधातून नोटीस मागे घेत गाडीची 2 कोटींना खरेदी करण्यात आली. पुण्यातील रेंज हिल परिसरात गाडी चालवतानाचा कोरटकरनं व्हिडिओ काढला. रोल्स रॉइस सापडत नसल्याचा सीआयडी अधिकाऱ्यांनी दावा केला. सीआयडीला सापडत नसलेली WB02AB123 ही रोल्स रॉइस कार पिंपरीतील तुषार कलाटेंची असल्याचं समोर आलंय. तुषार कलाटे पिंपरी चिंचवडच्या ताथवडे गावचे रहिवासी आहेत. कलाटे पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक आहेत. तुषार कलाटेंचे वडील आत्माराम कलाटे पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष होते. 2019 मध्ये भोर मुळशी मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूकही लढवली. तुषार कलाटे हे हेलिकॉप्टर खरेदीमुळे चर्चेत आले होते. मात्र रोल्स रॉइस कारमुळे होणारे आरोप कलाटेनं फेटाळून लावले. गाडी आपल्याच मालकीची आहे. ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे. सीआयडीच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे. कोरटकरनी फक्त एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही. आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे. आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा. ह्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब संबंध नाही. त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा. दुसरीकडे प्रशांत कोरटकरनं फरार होण्याआधी वापरलेली SUV कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे. तर ही कार धीरज चौधरींची असल्याचं उघडकीस आलंय. मात्र ही कार मित्र प्रशिक पडवेकरनं नेल्याचा दावा चौधरींनी केलाय. प्रशांत कोरटकर को मैं पहचानता नहीं हूँ. मेरा दोस्त प्रशिक पडवेकर है जो मेरा 8 से 10 साल पुराना मित्र है. वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी खराब हो गई है तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या. तो मैंने कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ. दूसरी बात ये आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ.
तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ। प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया। शिवद्रोही कोरटकर तुरुंगात असल्यानं चौकशीत त्याचे आणखी किती कारनामे समोर येणार आणि पोलीस चौकशीनंतर कोरटकरचा पाय आणखी खोलात जाणार का याकडेच लक्ष लागलंय। गोपाळ मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुणे। तर छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हवा अशी मागणी करताना उदयनराजे आज आक्रमक झाले। राजेंनी थेट पशा आणि राहुल्या असं म्हणत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरची लायकीच काढली। हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर हा पशा कोरटकर तर राहुल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही, त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात। तर कोरटकर आणि सोलापूरकरसह छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची यादी मोठी आहे आणि त्यामुळे संतापलेल्या उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। नेमकं उदयनराजे असं काय म्हणाले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। सरकार बोळ्यानं दूध पितं का? उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर। सरकारला जाग कधी येणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं केली जातात, त्या विरोधात कायदा करण्याची मागणी करत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकार बोळ्यानं दूध पितं का असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय आणि त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं। विजय वडेट्टीवारांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला। अहो मला एक सांगा, हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर हा पशा कोरटकर तर राहुल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे। ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना? एका सांगण्यासारख्या बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील। खरं बोलतात। जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। हे असं असलं तरी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यावर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत उदयनराजेंचा संताप योग्य असल्याचं म्हटलंय। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजेंनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यासाठी खडे बोल सुनावले। त्यामुळे आत्ता तरी सरकारचे डोळे उघडणार का आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कधी कायदा करणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या संभाजीराजेंच्या मागणीला आता खासदार उदयनराजेंनी समर्थन केलेलं आहे। वाघ्या कोण? एकच वाघ होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं उदयनराजेंनी आज म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी दोन्ही राजे मैदानात उतरल्याचं दिसतंय। ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। कुठला वाघ्या? ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। कुठला वाघ्या?
तर नेमका हा वाद काय आहे, ज्या वादामध्ये आता मात्र उदयनराजेंनी संभाजीराजे छत्रपतींची सोबत केलेली आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. वाघ्याच्या समाधीचा वाद चिघळला. छत्रपती आणि होळकर आमने सामने. वादात संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भिडेंची उडी. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असावी किंवा नाही यावरून सध्या महाराष्ट्रात वाद पेटलाय. दोन्ही बाजूंकडून यावर पुरावे देण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातच होळकर घराण्याचंही नाव आलंय. त्यामुळे आता या वादावर होळकरांच्या वंशजांनी घराण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जेव्हा अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. संभाजीराजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. माझी तीच भूमिका आहे. आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत. त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत, ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे, त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये. समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागं घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये. सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा. त्याच्यात दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात. वाघ्याचा इतिहास काय आहे पाहूया. वाघ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा अशी वदंता. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा वाघ्यानं चितेत उडी देऊन बलिदान दिल्याची वदंता. समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात झाली. समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी देण्यात आला. स्मारक ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक आहे. यापूर्वीही 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाही. तर दुसरीकडे संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत. त्यामुळे या वादात संभाजी ब्रिगेडनं आता उडी घेतली आहे. 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असा अल्टिमेटमच संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला दिलाय. संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे. वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली. त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील, हे अज्ञानातून डोकं बधीर झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करतात. मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील 1.5 दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली. औरंगजेबाची कबर तर कधी वाघ्याची समाधी. इतिहासातील जुने मुद्दे उकरून काढून त्याचं राजकारण केलं जात आहे आणि राज्यातल्या जनतेशी निगडीत अनेक महत्वाचे प्रश्न मात्र असेच वाऱ्यावर सोडले जात आहेत. यातून राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि विविध संघटनांनी दिलेल्या अल्टिमेटमवर काय तोडगा काढणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला पोलीस जबाबदार असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या जबानीमधून समोर आलेलं आहे. मात्र हत्येच्या आधी नेमकं असं काय घडलं होतं? प्रत्यक्षदर्शींनी कोणती धक्कादायक बाब आता उघड केलेली आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. देशमुखांच्या हत्येला पोलीस जबाबदार. पोलिसांचा हलगर्जीपणा नडला. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड.
सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुणत्या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड झाली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला अप्रत्यक्षरित्या पोलीसच जबाबदार असल्याचा जबाब प्रत्यक्षदर्शींनी दिलेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. ड्रायव्हरला कोयत्याचा धाक दाखवून सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण. ड्रायव्हरनं धनंजय देशमुखांना माहिती दिली. तक्रार देण्यासाठी गेलेल्या धनंजय देशमुखांना 3.5 तास बसवून ठेवलं. घटनेचं गांभीर्य माहीत असतानाही पीआय महाजनांकडून कारवाई नाही. नवीन कायदा आहे, पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असं म्हणत जबाबदारी झटकली. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे अखेर सरपंच देशमुख यांना आपला जीव गमवावा लागला. आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेच्या टोळीला पिटाळून लावलं होतं आणि त्यानंतर पोलिसात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी घुले गँगवर कारवाई करण्याऐवजी प्रकरण मिटवून देण्यासाठी धनंजय देशमुख आणि विष्णू चाटेची भेट घडवून आणली. एवढंच नाही तर 9 डिसेंबरला दुपारी धनंजय देशमुखांची तक्रार घेतली असती तर सरपंच संतोष देशमुखांचा जीव वाचला असता. धनंजय देशमुख तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं का उचलले नाहीत? आधुनिक तंत्रज्ञान असताना अपहरणकर्त्यांचं लोकेशन ट्रेस का केलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाले. त्यामुळे निलंबित पीआय प्रशांत महाजन आणि बनसोडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. 3.5 तास त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं आणि तिथे देखील 2 अधिकारी होते, बनसोडे आणि प्रशांत महाजन, आणि त्यांनी 3.5 तास बसवून ठेवलं. त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी करण्याचा, शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे सगळं बघून खूप दुःख होतंय की ह्या माणसांना म्हणजे स्वतःचं कर्तव्य नाहीच, त्यांना साध्या संवेदना देखील नाहीत. आता सरपंच हत्येवेळेस हलगर्जीपणा करणाऱ्या निलंबित पीआय प्रशांत महाजन आणि बनसोडेंना सहआरोपी केलं जाणार का? याबरोबरच तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता का याचीही चौकशी होण्याची गरज आहे. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड. बीड प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली. बीडच्या पोलीस खात्यावर एका अज्ञात शक्तीचं नियंत्रण आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर. तेव्हा सोडून आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते आहे. शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळणारच नसल्याचं आता स्पष्ट झालंय. कारण अजित पवारांनी कर्जमाफीबाबत विधान केलं. यंदा कर्जमाफी शक्य नसल्याचं अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याला फडणवीसांनीही दुजोरा दिलाय. मी सवालात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करताय का? पैशाचा सोंग नाही करताय. इथं बसणाऱ्यांना किती लोकांना वाटत नाही की माझं आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असावं, पण का नाही? तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून. परिस्थिती दुरुस्त आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू. त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. क्या हुआ तेरा वादा असा सवाल आव्हाडांनी केलेला आहे. शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली आहे. कुठून भरतील कर्ज आणि कुठून आणणार पैसा? तुम्हीच आश्वासनं दिली. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार म्हणून शेवटी जनता म्हणतीये, दादा क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा.
तर अशा शब्दात आपण बघतोय यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना सवाल केलाय. वळूया पुढील बातमीकडे. आता लाडक्या बहिणींना अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. ज्या महिला लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेतात आता त्यांना 1500 रुपयांच्या ऐवजी अवघे 500 रुपये मिळतील. यात कोणत्या योजनांच्या लाभार्थींचा समावेश आहे पाहूयात सविस्तर बातमी या रिपोर्टमध्ये. लाडकीला 500 रुपये. महिला लाभार्थींची संख्या घटणार. शेतकरी सन्मानचा लाडकीला धक्का. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा 1,500 रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीचा धक्का लाडक्या बहिणींना बसण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000, राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6,000, एकूण 12,000 रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेत सुसूत्रता आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. तर त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी असलेल्या 20 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात येण्याची चर्चा रंगली. मात्र अखेर राज्य सरकारनं त्यावरही तोडगा काढत लाडक्या बहिणींचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेतील फरकाचा आधार घेत महिला शेतकऱ्यांना 1,500 ऐवजी 500 रुपयेच देण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं म्हटलंय. लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे. महायुती सरकारच्या विजयात सर्वात मोठा वाटा शेतकरी लाडक्या बहिणींचा होता. मात्र आता शेतकरी लाडक्या बहिणींच्या लाभावरच सरकार कुऱ्हाड चालवणार असेल तर त्याचा फटका आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ 500 रुपये इतकेच मिळणार आहेत. वळूया पुढील बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे आणि त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सगळी सत्ता हवी आहे म्हणून या निवडणुका ते होऊ देत नाही आणि सत्ता केंद्रित ठेवून आमच्याजवळच सत्ता असली पाहिजे हा हट्ट असल्यामुळे गेल्या 3 वर्षापासून निवडणुका नाही. आणि त्याचा परिणाम काय तर त्या ठिकाणी अधिकारी राज चालू आहे आणि अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातो. नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. मात्र मंत्री गिरीश महाजनांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नाशिकच्या पालकमंत्री मी असलो तर कामांना गती द्यायला उपयोगी ठरेल अशी प्रतिक्रियाच गिरीश महाजन यांनी दिली आहे. सध्या कुंभमेळा आहे, 2 वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे, चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर 2 वर्षासाठी पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपयुक्त ठरेल एवढंच माझं म्हणणं होतं. कारण गेल्या वेळी सुद्धा मी मंत्री सुद्धा होतो, कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो आणि म्हणून कोऑर्डिनेशन चांगलं होऊ शकते एवढंच माझं. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना कायम झटके देणाऱ्या महावितरणनं मात्र यंदा मोठा दिलासा दिलाय. होय, 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता आणि या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. त्यामुळे आता वीज दर 10% स्वस्त होणार आहे. शंका म्हणजे असं आहे की महावितरणने जी याचिका तयार केली होती त्याप्रमाणे 0 ते 100 युनिट
अशा ग्राहकांना 1 एप्रिलपासूनच जवळजवळ 17% रिडक्शन आम्ही प्रपोज केलं होतं आणि मग 100 ते 300 यांना देखील टप्प्याटप्प्याने विजेचे दर कमी होणार होते. शेतकऱ्यांचे दर आपण मोफतच केलेले आता आणि इंडस्ट्रीला देखील जी क्रॉस सबसिडी लागते ती देखील आपण कमी करण्याचं दिलं होतं. मात्र सकृतदर्शनी MERCच्या ऑर्डरमध्ये असं दिसत आहे की त्याने इंडस्ट्रीला जास्त झुकतं माप दिलं ॲट द कॉस्ट ऑफ रेसिडेन्शियल कन्झ्युमर. वळूया पुढील बातमीकडे. भाईजान सलमान खान आता एका नव्या वादात सापडला. या वादाला कारण ठरलंय ते भाईजान सलमान खानचं हातातलं घड्याळ. या घड्याळावरून सलमानला का शर्यतचं गुन्हेगार ठरवण्यात आलेलं आहे. पाहुयात नेमकं काय घडतंय सलमान खान सोबत. सलमान खान पुन्हा वादात. हातलं घड्याळ झाला गुन्हेगार. घड्याळानं शर्यतचं उल्लंघन, मौलानांचा दावा. सिनेसृष्टीत सलमान खान आणि वाद हे समीकरणच झालंय. आता सलमान खाननं शर्यतचं उल्लंघन केल्याचं म्हणत त्यानं माफी मागावी म्हणून मौलाना आक्रमक झालेत. नेमकं सलमान खाननं असं काय बरं केलंय बघूया. सलमान खाननं प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेलं घड्याळ घातलं. घड्याळात प्रभू श्रीराम आणि हनुमानाची प्रतिमा आहे. सलमाननं घातलेल्या घड्याळाचा रंग भगवा आहे. जेकब अँड कंपनीचं राम जन्मभूमी टायटेनियम एडिशन 2 हे घड्याळ आहे. स्पेशल श्रीराम एडिशनची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे. इतकं मौल्यवान विशेष एडिशनचं महागडं घड्याळ घालून सलमान खाननं फोटो सेशन केलं आणि इथेच माशी शिंकली. ईदच्या दिवशी सिकंदर येत असतानाच सलमानचंही हे फोटोशूटमुळे पुन्हा वाद झाला. कारण या रामाच्या घड्याळामुळे मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी सलमानला शरियाचा गुन्हेगार म्हणत पश्चाताप करण्याची मागणी केली आहे. और किसी भी मुसलमान को शरीयत इस बात की इजाजत नहीं देती है कि वो गैर मुस्लिमों के मजहबी शियार को या उनकी इमारतों को या उनकी मंदिरों को वो प्रचार करें. शरीयत की नजर में वो गुनहगार है और ये नाजायज और हराम है. सलमान खान गेल्या 35 वर्षापासून चित्रपट सृष्टीत आपली कारकीर्द गाजवतोय. मात्र बॉलिवूडच्या या भाईजानच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते त्यापेक्षा अधिक चर्चा त्याच्यासोबत घडलेल्या वादाची जास्त असते. सलमान खाननं घरी गणपती बसवल्यानं देखील अशाच मौलवींनी याआधी देखील पोटशूळ उठवला होता. आई हिंदू, वडील मुस्लिम अशा घरात वाढलेला सलमान हा धार्मिक सलोखा ऐक्य जपत असल्याचं दिसलंय आणि बहुधा त्याचमुळे सलमान हा कायम कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर असल्याचंही दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बातमी संभाजीनगरमधून. हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते आणि त्यासोबतच औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही आता मात्र वाढवण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या गुढीपाडव्याला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन आणि त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथं जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली. दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नागपूर दौरा आहे. पंतप्रधान झाल्यापासून 12 वर्षांनंतर मोदी नागपुरात संघाच्या मुख्यालयात येत आहेत. कदाचित भाजपच्या विजयामध्ये मोदींना संघाचा करिश्मा होता हे कळलं असावं असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहेत. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे. कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटलं असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. तुम्ही बाहेर फिरताना ज्यूस, थंड पेय घेत असाल तर सावध व्हा, कारण तुमच्या आरोग्याशी ज्यूस विक्रेते सरास खेळत आहेत.
कोल्हापुरात शवागृहात वापरलेला बर्फ दुहून पाणी थंड करण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। हा सगळा प्रकार नागरिकांना कळताच या थंड पेयवाल्याला चोप देण्यात आलेला आहे। शवागृहातले बर्फ जो आहे तो गटारामध्ये टाकून दिल्यानंतर हाच बर्फ धुवून पुन्हा पाणी थंड करण्यासाठी तो वापरण्यात येत होता। अतिशय किळसपणा आणि धक्कादायक असा हा सगळा प्रकार। विकतच नाही कधी पण तुम्ही या बघा, मी दिवसा माझ्या पाणी बाटली असते का एक एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महागात पडणार आहे। बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असणार आहे आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होतील। काय बदल नेमके होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे। बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल। $50,000पेक्षा जास्त रकमेचा चेक देताना बँकेला आगाऊ माहिती द्यावी। एफडी आणि बचत खात्यावरील व्याज दर बदलतील। क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक फायदे संपणार आहेत। SBI सिंपल क्लिक कार्ड, स्विगी रिवॉर्ड्स 5x पर्यंत मर्यादित राहतील। एअर इंडिया सिग्नेचर कार्ड गुण 30 वरून 10 पर्यंत कमी केले आहेत। IDFC फर्स्टचा क्लब विस्तारा माइलस्टोन बेनिफिट बंद केला जाईल। निष्क्रिय UPI खाती डिॲक्टिव्हेट होणार आहेत। UPI खाते बऱ्याच काळापासून निष्क्रिय असेल तर ते डिॲक्टिव्हेट होणार। धुळ्यामध्ये बनावट पनीर कारखान्यावर छापा टाकण्यात आला आणि या कारवाईमध्ये तब्बल 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं। या छाप्यामध्ये कारखान्यातून मोठ्या प्रमाणात रसायनं आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं आहे। या कारवाईनंतर शहरात खळबळ माजली असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तर बनावट पनीर कसं ओळखावं ते आपण बघतोय। मऊ एकसमान थोडं लवचिक असेल तर ते असली पनीर असेल, तर खडबडीत पनीर तसंच रंग खूप पांढरा किंवा कृत्रिम वाटत असेल तर ते नकली असतं। असली पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा असतो। असली पनीर जे आहे ते दुधाचा हलका गोडवास येतो, नैसर्गिक चव असते। नकली पनीराला रासायनिक वास असतो, चवही नसतं। असली पनीर पाण्यात टाकल्यास हळूहळू मऊ होतं, नकली पटकन विरघळेल किंवा त्याचे तुकडे पडतील। असली पनीर जे आहे ते तव्यावर ठेवल्यास हळूहळू वितळेल, दुधाचा वास येईल, नकली प्लास्टिक सारखा वितळेल, जुळल्याचाही वास येईल। हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो। जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं क्षणात होत्याचं नव्हतं होतं, मात्र आता हृदयरोगावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडलाय। हृदयरोग कायमचा बरा होणार आहे कसा पाहूयात या रिपोर्टमध्ये। वैद्यकीय इतिहासात चमत्कार। कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार। हृदयविकार विसरा, कृत्रिम हृदय बसवा। हृदयविकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो। जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे। हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे। ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली, मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं। विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं 100 दिवस जगला, अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता। कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया। क्वीन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय। हृदय यंत्राला बी वॅकॉर असं नाव देण्यात आलंय।
जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो. पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे. हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे. कृत्रिम हृदयात कोणतेही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीये. आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केलाय की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल 100 दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय. कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे. कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो. हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे. चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते. एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं. बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते. खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का? याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली. बिव्हाकॉर नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय, तर तो मनुष्य चक्क 100 दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले. यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत. त्यामुळे बऱ्याच स्ट्रेटाच्या लोकांना हे कधीकधी अफोर्डिंग होत नाही. पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्री चित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम, जे केरळमधलं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड 200 दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालाय, मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. 31 मार्चला ईद आहे, मात्र देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. काय आहे नेमकं कारण आपण पाहूयात. 31 मार्च रोजी रमजान ईद, 29 मार्चला 5वा शनिवार असल्यामुळे बँका सुरू आहेत. बँकांची 31 मार्चची रमजानची ईदची सुट्टी रद्द झालेली आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आली. 1 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. स्मार्टफोन सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य असा भाग झालाय. मात्र तुम्हाला माहिती आहे का की भारतीय फोन पाहण्यामध्ये किती वेळ घालवतायत? हा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसेल, कारण भारतीयांनी स्मार्टफोनवर 1 लाख कोटींपेक्षा जास्त तास घालवलेत. प्रत्येक भारतीय दररोज 5 तास मोबाईल स्क्रीनवर घालवतो. त्याचा 70% वेळ फक्त सोशल मीडिया, गेमिंग, व्हिडिओ बघण्यामध्ये जातो. मात्र याचा फायदा रील्स बनवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. भारतीयांच्या मोबाईल्सच्या वापरामुळे रील्स बनवणाऱ्यांनी तसंच विविध कंपन्यांनी तब्बल 2.5 लाख कोटी कमावलेले आहेत. लोकांनी स्मार्टफोनवर 1.1 लाख कोटीहून अधिक तास घालवले. भारतीय दररोज सरासरी 5 तास फोन वापरतात. रील्स पाहण्याचा नाद कंटेंट क्रिएटर्सनं 2.5 लाख कोटी कमावले. 70% वेळ फक्त सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ बघण्यामध्ये. भारत सरकारकडूनही सोशल मीडिया उद्योगासाठी 8,000 कोटींचा निधी. बातमी देशाबाहेरची आहे. म्यानमार आणि थायलंडला भूकंपाचा जोरदार धडाका बसलेला आहे. आतापर्यंत 1,000 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 732 जण जखमी झालेले आहेत. भूकंपाच्या धक्क्यानं बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची. या भूकंपाचा 5 देशांमध्ये प्रभाव जाणवला आहे. अनेक भागात लोक घरं आणि ऑफिस सोडून पळून गेले. आतापर्यंत मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. भूकंपाचा हा तडाखा आपण बघतोय. हबडवणारी अशी ही सगळी दृश्य.
म्यानमार आणि थायलंड. निर्माणाधीन इमारत देखील या ठिकाणी कोसळली. हजारो लोकांचा या भूकंपाच्या तडाख्यात मृत्यू झाला. तर म्यानमारमधील भूकंपाचे धक्के हे जेव्हा चीनमध्ये जाणवले तेव्हा चीनमधील एका रुग्णालयातील 2 परिचारिका नवजात बाळांना वाचवण्यासाठी संरक्षक ढाल बनवताना दिसल्या आहेत. हा व्हिडिओ युनानच्या जिनचेंग रुग्णालयाच्या प्रसूती केंद्रातला, ज्यामध्ये 2 परिचारिकांनी भूकंपादरम्यान लहान मुलांना वाचवलं. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही परिचारिका घसरून पडत होत्या, मात्र त्यांनी हार मानलेली नाही. नवजात बाळांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील परिचारिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचं इथं म्हणावं लागलं. तर म्यानमारमध्ये झालेल्या महाभूकंपानंतर भारतानं नेहमीप्रमाणे मदतीसाठी हात पुढे केलाय. सुमारे 15 टन मदत साहित्य जे आहे ते म्यानमारला पाठवण्यात आलेलं आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. काल सकाळी म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा झटका बसला, ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आता भारताच्याकडून ही मदत रवाना झालेली आहे. 15 टन मदतीचं साहित्य हे भारतानं म्यानमारला पाठवलेलं आहे. वाढता उन्हाळा आहे, तुम्ही सगळेच जण कूलरचा वापर करत असाल, परंतु ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. कारण तुम्ही देखील कूलर वापरत असाल तर सावध व्हा, कारण एका कुटुंबात मध्यरात्रीच्या गाढ झोपेमध्ये सगळ्यांचे जीव धोक्यात आले होते. कारण अचानक लावलेला जो कूलर होता तो बॉम्ब स्फोटासारखा फुटला आणि काही कळायच्या आतच अख्ख्या घरात आग लागली. आगीचे डोळ खिडकीतून पाहायला मिळाले. आग इतकी भयावह होती, त्याची दृश्य आपण बघतोय. सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कंटिन्यू जास्त वेळ कूलर चालू ठेवल्यामुळे मोटर गरम होऊन प्रॉब्लेम होऊ शकते किंवा वायर हीट होऊ शकते, त्यामुळे ते जळू शकते. एकदा चेक करायचं बाबा वायर गरम झाले काय किंवा बाबा स्पीड कमी झाल्या मोटरची, तर त्यामुळे कळू शकते की बाबा मोटर गरम झाल्या, थोडा वेळ बंद ठेवायचं. क्लीन करायचं, क्लीन नाही केलं त्यामध्ये माती वगैरे बसू शकते, त्यामुळे पण ते होऊ शकते. आपलं MCB बंद करून टाकायचं, त्यामुळे ते काय होणार नाही. तर कूलर वापरताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी पाहूयात. कूलर जर कधी तुम्ही वापरत असाल तर त्याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यायलाच हवी. नेहमी 3 पिन प्लगचाच वापर करा. पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करा. कनेक्शन, वायरिंग, अर्थिंग इलेक्ट्रिशियन कडून तपासून घ्या. आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची विशेष काळजी घ्या. लहानग्यांना कूलर पासून सुरक्षित अंतरावर ठेवा. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्याला झोडपून काढणार आहे. पुढील 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. राजस्थानातील सवाई माधोपूर इथं असलेल्या जगप्रसिद्ध रणथंबोर या राष्ट्रीय उद्यानामध्ये एकाच रस्त्यावर 2 अस्वल आणि वाघीण समोरासमोर आले आणि यावेळेस अस्वलांनी T39 या वाघिणीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
पण वाघिणीनं तिच्या जागेवरून किंचितही न हलता या अस्वलांना तिनं पळवलेलं आहे। वाटेवर दबाव धरून ही वाघीण उभी राहिली। वाघिणीला आक्रमक झाल्याचं पाहून दोन्ही अस्वल मात्र पळून गेले। तुम्ही चहा पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। तुम्ही पीत असलेला चहा तुम्हाला आजारी पाडू शकतो, कारण या चहामुळे गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आला। बरेच जण चहा पितात, त्यामुळे याची सत्यता आम्ही पडताळून पाहिली। त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात। दोस्तों, सुबह उठते ही खाली पेट में चाय कभी नहीं पीनी चाहिए। इससे पेट में एसिडिटी बढ़ सकती है। रात को सोने से पहले भी चाय कभी ना पिए। ऐसा करने से आपकी नींद डिस्टर्ब होती है। खाली पेट चाय पीने से एसिडिटी के साथ कब्ज। सकाळचा चहा आजार होणार 10। उपाशी पोटी चहा आरोग्याला हानिकारक। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही सकाळी सकाळी काहीही न खाता फ्रेश झाल्यानंतर चहा पीत असाल तर आजारांना निमंत्रण देताय, कारण उपाशी पोटी तुम्ही चहा प्यायलात तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय। आणि या समस्या हळूहळू वाढून तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। हा दावा गंभीर आहे आणि बरेच जण सकाळी उपाशी पोटी चहा पितात। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली। मात्र त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। तुम्ही सकाळी उपाशी पोटी चहा पित असाल तर गंभीर परिणाम होऊ शकतात। पोटाचे विकार, हार्ट, ब्लड प्रेशर, ऍसिडिटी, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात। या मेसेजची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं माहिती मिळवली। त्यावेळी चहा हा आरोग्यास हानिकारक असल्याचं समोर आलं। मात्र याबाबत अधिक माहिती आहार तज्ञ देऊ शकतात, त्यामुळे तज्ञांकडूनच चहा संदर्भातली माहिती जाणून घेतली। चहा हा उपाशीपोटी नाही घेतला पाहिजे, कारण का सगळ्यात बेसिक थिंग आपल्याला जे दिसून येतो त्याच्याने ऍसिडिटी होऊ शकते, खूप जास्त ब्लोटिंग होऊ शकतं, काही जणांना कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होतो। सकाळी जे लोक चहा घेतात बऱ्याचदा ते ॲडिक्शनमुळे घेतात आणि जर ते सवय नाही थांबवली तर ते ॲडिक्शन खूप वाढत जातं। आता जेव्हा लोक चहा घेतात सकाळी त्याच्यामुळे असं पण होतं की आपण त्याच्यामध्ये शुगर जास्त टाकतो, त्याच्यामध्ये दूध असतं, त्याच्याने ज्या शुगरमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्सला जर राईट टाइमला ट्रीट नाही केलं तर पुढे जाऊन डायबिटीज पण होऊ शकतो। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। चहा उपाशी पोटी घेतल्यानं ऍसिडिटी वाढते, इन्सुलिनचं प्रमाण वाढून डायबिटीज होण्याची भीती असते, हाय ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन, झोपेची समस्या जाणवते। चहा उपाशी पोटी पिणं योग्य नाही। चहा पिण्यापूर्वी त्याआधी काहीतरी खावं। त्यामुळे आमच्या पडताळणीत सकाळी उपाशी पोटी चहा पिणं आजाराला आमंत्रण असल्याचा दावा सत्य ठरलाय। तुम्हाला चहा प्यायचा असेल तर त्याआधी नाश्ता किंवा काहीतरी खायला हवं, नाहीतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।